श्री गणेशाय नमः. सुस्वागतम सुस्वागतम. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. सन 1663 संपूर्ण पुण्यात हैदोस माजला होता. शेत जमिनी पेटवल्या जात होत्या. अन्नधान्याची नासाडी केली जात होती. मंदिरे तोडली जात होती. स्वराज्यातील आई बहिणींना पळवून नेलं जात होतं. झालेलं असं की स्वराज्याची वाढती व्याप्ती आणि महाराजांची सर्वदूर पसरलेली ख्याती यामुळे औरंगजेब चवताळलेला होता. कारण शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे धर्मांध बादशाहीला खुलं आव्हान होतं. त्यामुळे आपला मामा मिर्झा उल तालिब उर्फ शाहिस्ते खान याला औरंगजेबाने स्वराज्यावर चाल करण्यासाठी पाठवलं होतं. शाहिस्ते खान 3 वर्ष 1,00,000 सैन्य घेऊन पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसला होता. शाहिस्ते खानाची संपूर्ण खबर आपले बहिर्जी नाईक आणि गुप्तहेर महाराजांपर्यंत दररोज पोहोचवत होतेच. मुजरा राज जगदंब. खूप झाले या शाहिस्ते खानाचे आपल्या रयतेवरील अत्याचार. आता तडक शाहिस्ते खानावर वार काढायचा. महाराज, तुम्ही आज्ञा करा फक्त. असा जातो आणि त्या शास्त्याला लोळवत आणतो बघा. नाही सुभेदार, नाही. त्याच्याकडे 1,00,000चं सैन्य आहे. आपली हिऱ्यासारखी माणसं ही आपली स्वराज्याची ताकद आहे. आपला एकही माणूस दारात पडता कामा नये. त्याच्यावर हल्ला करायचा, पण त्याला बेसावत ठेवून, आणि तोही रात्री, तोही फक्त 400 मावळ्यांनिशी. सुभेदार, आपलं बालपण त्या लाल महालातच गेलंय. कोपरा न कोपरा आपल्याला माहिती आहे. लग्नातील वराढी असल्याची बतावणी करून आपले 150 लोक तरी शाहिस्ते खानाच्या तळावर पाठवून द्या. कोणालाही संशय येता कामा नये. जिराज. आणि मग अरबी व्यापारी सरदार असल्याचं भासवत मी स्वतः छावणीत घुसणार. महाराज, मी हाय की जिता. आम्ही असताना तुम्ही कशापायी जाता या? तानाजी, आपल्या सर्व मंडळींवर आमचा भरोसा आहेच, पण यावेळी आम्हालाच पाऊल उचलावं लागणार. प्रतिवाद नको, आज्ञा आहे आमची. योजनेप्रमाणे आपले 150 लोक शाहिस्ते खानाच्या छावणीत शिरले होते. त्यात एका ठिकाणी तर अगदी मनोरंजक दृश्य होतं. एका बैलगाडीत वरून चारा आणि आतमध्ये शस्त्र लपवलेली होती, आणि आपलेच काही मावळे मुघल सैन्याच्या वेशात चापकाने आपल्याच काही माणसांना मारत छावणीत घुसत होते. आता रयतेवर जुलूम करणारा म्हणजे आपलाच सहकारी असे समजून कोणीही पहारेकरांनी त्यांना अडवलंच नाही. उलट और मारो सालोको असं म्हणत पुढे पाठवलं. इब्राहिम खानाला म्हणजेच महाराजांच्या सहकार्याला अरबी व्यापाऱ्यासारखा किंवा मोठा अधिकारी असल्यासारखा वेश धारण करायला लावला. इतरांनाही तसेच वेश धारण करून स्वतः महाराजही त्यांच्यासोबत आत घुसले. रात्री सर्वजण ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या मागच्या बाजूस अंधारा जागी जमले. ते पवित्र अशा रमजान महिन्याचे दिवस होते. त्यामुळे दिवसभर उपवास करून संध्याकाळी खान आणि इतर सैन्य व अधिकारी मेजवान्या झोडत असत. त्यामुळे ते चांगलेच सुस्तावलेले होते. त्यात 1,00,000 सैन्य सोबत असताना बंदोबस्त इतका मोठा की कुणी आतमध्ये शिरूच शकणार नाही अशी सर्वांना खात्री होती. मध्यरात्र झालेली होती. खानासहित जनानखान्यातील त्याच्या बेगम पण झोपी गेलेल्या होत्या. महाराज महालाच्या मागच्या बाजूने जिथे भटारखाना होता तिथून भिंत तोडून आत शिरले आणि तडक शाहिस्ते खानाच्या जनानखान्यात घुसले. तोपर्यंत महाराज आत आल्याचा सुगावा शाहिस्ते खानाच्या बेगमांना लागलाच होता. त्यांनी शाहिस्ते खानाला जागं केलंच होतं. शाहिस्ते खानाची पुसटशी आकृती दिसताच महाराजांनी त्याच्यावर हल्ला चढवला. पण शाहिस्ते खान इतका चपळ होता की तेथून तो निसटला आणि पुढे वरांढ्यातून उडी मारताना महाराजांनी पुन्हा त्याच्यावर वार केले. शाहिस्ते खान किंचाळला. त्याची 3 बोटे तुटली, पण तो मेला असाच मराठ्यांचा समज झाला. आणि योजनेप्रमाणे भागो मराठे आगे अशा आरोळ्या ठोकत मराठे उलट्या दिशेने जिथून आत शिरले तिथूनच पळाले. बाहेर पडण्याची योजना आधीपासूनच तयार होती. कात्रज घाटाजवळ बैल उभे केले गेले होते. इशारा मिळताच त्यांच्या शिंगांना पेटते पलिते बांधून त्यांना सासवडच्या दिशेने पळवण्यात आले आणि मराठे मात्र अंधारा मार्गानेच राजगडाकडे पसार झाले. मागून शाहिस्ते खानाची फौज आली. पेटते पलिते म्हणजे ते मराठे चाललेत असे समजून सासवडच्या दिशेने शाहिस्ते खानाची संपूर्ण फौज बैलांच्या मागोमाग चालून गेली आणि सर्व मराठे तोपर्यंत राजगडावर पोहोचले सुद्धा. अशा प्रकारे आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर शाहिस्ते खानाला अद्दल घडवली.
1 लाखांच्या फौजेत 400 मराठे घुसवून शाहिस्तेखानावर जीव घेणा हल्ला करून आपला एकही मावळा धारातीर्थी न पडता पुन्हा सुखरूपपणे स्वगृही येणे हा जगातील सर्वात श्रेष्ठ असा सर्जिकल स्ट्राईक होता. याच अक्कलहुशारीची आपल्याला याही काळात गरज आहे. शस्त्र हाती घेण्याची जरी आता गरज नसली तरी दृष्टांना कसा शह द्यायचा हे बुद्धिचातुर्य आम्हाला मिळू दे, अशी आपण शिवरायांकडे आणि गजानना चरणी प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय.